नमस्कार, आपण पाहत आहात सतर्क इंडिया न्यूज. पाहता सतर्क इंडिया न्यूज, प्रत्येक पाऊल लक्षात येतं. जीर्णोद्धार केला पाहिजे किंवा जीर्णोद्धार करावा, हे कोणाच्या मनामध्ये आले आणि कोणाचे नियोजन आहे? नवीन मंदिर झालं पाहिजे, जीर्णोद्धार आपण केला पाहिजे, हे सगळ्या ग्रामस्थांचंच म्हणणं आहे. 100 वर्षानंतर जीर्णोद्धार करावा असं का वाटतं? कारण ते जुनं मंदिर होतं ना, म्हणजे काळानुसार आपण बदलतो तसं ते जुनं मंदिर होतं. नमस्कार. हे जे श्री हनुमान मंदिर आहे ते खूप अगदी ब्रिटिश कालापासून आमच्या पूर्वजांनी स्थापना केलेली आहे आणि खूप याला असं हे आपल्या परिसरातील किंवा आपल्या तालुक्यातील जागृत असं देवस्थान आहे. ज्यावेळी मतदान असतं त्यावेळी नक्कीच नारळ फोडला जातो, देवाचं दर्शन घेतलं जातं. लोकप्रतिनिधींची याबाबत काय भूमिका? सर्व ग्रामस्थ इथल्या लोकप्रतिनिधींना म्हणजे आपलं ZP सदस्य नाना यांच्या कानावर ही सर्व गोष्ट घातली आणि त्यांनी मोठ्या मनानं साहेबांच्याकडे विनंती करून गाभाऱ्याच्या समोर भव्य असा 13 लाख रुपये किमतीचा शासनाच्या वतीने सभामंडप मंजूर केलेला आहे आणि त्याचं अर्ध्यापेक्षा जास्त काम पूर्ण झालेलं आपल्याला दिसतंय. पाटण तालुक्यातील नाडे पूर्व या ठिकाणी हनुमान मंदिर जीर्णोद्धार कलशरोहण सोहळा याचा औचित्य साधून पाटण तालुक्यातील नाडे या ठिकाणी पुरातन काळातील देवस्थान, परंपरागत देवस्थान श्रीमंत निनाई देवी मंदिराजवळ आता इथं आहेत. हे सर्व संपूर्ण ही नाडे नगरी मंगलमय वातावरणामध्ये भिजून गेलेली आहे. हनुमान जीर्णोद्धार आणि कलशरोहण सोहळ्याचं इथं अनावरण झालेलं आहे, प्रारंभ झालेला आहे आणि आता आपल्या सोबत आहेत हा गावगाडा चालवणारे ग्रामसेवक असतील, सरपंच बांधव असतील आणि संपूर्ण गावकरी. जाणून घेऊया आपण ह्या गावकरी, ग्रामस्थ आणि सर्वांच्या प्रतिक्रिया. आमच्या गावात आज हनुमान मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी आज मिरवणूक चाललेली आहे. हनुमान मंदिराच्या जनाद्वाराची मिरवणूक, कलशाची मिरवणूक आमच्या ग्रामदैवता निनाई मंदिरापासून सुरुवात होत आहे. पाटण तालुक्याच्या नकाशावर कायापालट केलेला आहे आणि तेव्हा सर्व ग्रामस्थ तसेच तालुक्यातील मंडळी नामदार शंभूराज देसाई साहेबांच्या नेतृत्वाखाली ते काम करत आहेत. त्यांच्या या प्रयत्नानं तसेच नाडे ग्रामस्थ, तरुण वर्ग, नाडेपूर्वमधील सर्व ग्रामस्थ, महिला या सर्वांच्या कष्टातून, परिश्रमातून, आर्थिक परिस्थितीतून हे आज हनुमान मंदिर एवढं वैभवशाली मंदिर रस्त्यावरलं देखणं असं फार मोठं उभं राहिलेलं आहे. मंदिरापासून जे मिरवणूक काढलेली आहे तसेच आज या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य विजय नाना पवार यांच्या परिश्रमातून व नामदार पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या सहकार्यातून वारंवार या गावाला अतिशय चांगल्या प्रकारे सभामंडप किंवा गावच्या विकासाबद्दल भरपूर साथ मिळाली आहे. आपण पाहताय की या सोहळ्याची सुरुवात नाडेगावचा जागृत देवस्थान श्रीमंत निनाई देवी मंदिरापासून सुरू झालेला हा सोहळा प्रारंभ झालेला इथं कोयना नदीच्या सांगवड पूल जवळ आलेला आहे आणि ही मिरवणूक थेट आता नवरस्ता चौकातून पुढे नाडे येथून पुढे ही मिरवणूक अगदी पूर्वस्थानी जाणार आहे, नाडे पूर्व या ठिकाणी जाणार आहे आणि याचं सुंदर असं लोगो सोडून घेतलं होत आहे आपण की आजच्या मिरवणुकीचं हनुमान कलशरोहण या मिरवणुकीचा
हनुमान मंदिर जीर्णोद्धार सोहळ्याचं हे श्रीमंत नीनादेवीच्या मंदिरापासून सुरू झालेली ही मिरवणूक पुढे कोयना नदीपासून सांगोड पुलाजवळून अगदी विठ्ठल रुक्माई मंदिर नाडे येथील छत्रपतींच्या पुतळ्याजवळून आता मुख्य ठिकाणी मंडपात आलेली आहे मिरवणूक आपण पाहू शकता इथं. आणि जो सुरुवातीला उत्साह होता तोच उत्साह आता भाविकांच्या मध्ये आहे. पूर्ण कार्यक्रमाचा लाईव्ह चित्रण आपण पाहताय आपला लोकप्रिय चॅनल सतर्क इंडिया न्यूज. पाहत राहा सतर्क इंडिया न्यूज प्रत्येक पाऊल दर्शक आणि या संपूर्ण महत्वपूर्ण रिपोर्टसाठी मुख्य संपादक विराट कदमसह सतर्क इंडिया न्यूज.